सिद्ध होते की तो काही गुन्हेगार प्रवृत्तीचा नाही। या ठिकाणी जेव्हा घटना घडली दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं ही एक फार परंपरागत म्हण आहे आणि अगदी या म्हणीला साजेशी घटना पुण्याच्या स्वारगेटमध्ये घडली होती। घटना होती बलात्काराची। स्पष्टपणे सगळ्यांनी त्या पुरुषावर आरोप लावले, मात्र एक माणूस सगळ्या तर्कवितर्काच्या पलीकडे जाऊन आणि फक्त महिलांवरच अत्याचार होतात या परंपरेला छेद देऊन त्या पुरुषाची बाजू मांडण्याचं धाडस करत होता। अर्थात अद्यापही ते प्रकरण स्पष्ट झालेलं नाही, तो भाग वेगळा, पण प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार असतो आणि प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे या तत्वाला धरून आणि संशयित आणि आरोपी होण्यातील अंतर स्पष्ट करत त्या माणसाने दत्ता गाडेचं वकीलपत्र हाती घेतलं आणि चर्चा सुरू झाली हू इज वाजिद खान या प्रश्नाची। स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचं वकीलपत्र असो, नाहीतर ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी केलेल्या जाहिरातीवर आणलेली बंदी असो, अभिनेता आमिर खान, सलमान खान यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना थेट भिडणं असो किंवा सनी लिओनी प्रकरण, देशभक्त नथुराम गोडसे सिनेमावर आणलेली बंदी असो आणि अशा अनेक वादग्रस्त प्रकरणात निर्डरपणे भूमिका घेणारं नाव म्हणजे वाजिद खान। मित्राच्या वडिलांना वकील म्हणून काम करताना पाहिलं आणि तिथूनच सुरू झाला सत्यासाठी न्यायासाठी लढण्याचा त्यांचा हा प्रवास। वडिलांकडून प्रामाणिकपणाचे धडे घेऊन 2008 मध्ये बार काउन्सिलची परीक्षा उत्तीर्ण करून वकिलीला त्यांनी सुरुवात केली। आर्थिक अडचणींमुळे त्यांना वकिलांच्या ऑफिसमध्ये ऑफिस बॉय म्हणूनही काम करावे लागले, पण त्यांनी कधीही हार मानली नाही। लोकांना महाग वाटणारं कायद्याचं शिक्षण त्यांनी सोशल मीडिया मार्फत मोफत घ्यायला सुरुवात केली। त्यांच्या निर्भीड आणि न्याय वागणुकीला सलाम।